युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मरण गांधीजींचे या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। गांधी, काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा 20व्या शतकातला कबीर। या अवलिया कबीराने एका धाग्यात देश जोडला, मन सांधली, जगाला मानव्याचे, भारताला स्वातंत्र्याचे आणि भारतीयांना स्वराज्याचे मोल पटवून दिले। सत्याला प्रतिष्ठा आणि अहिंसेला आस्थेचे अधिष्ठान मिळवून दिले। त्यांच्या मृत्यूला 72 वर्ष होत आहेत, म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या 2 पिढ्या होऊन गेल्यात। प्रकाशाची गतीही थिटी पडावी इतक्या वेगाने काळ बदलतोय। खरे तर अशा वेळी 21st सेंचुरी जनरेशन पुढे हा गतकाळातील वेडा फकीर इररेलेव्हंट ठरायला हवा होता, पण तसे काहीही झालेले नाही। उलट अजूनही गांधी नावाचे गारुड कायम आहे। हे गारुड का आहे, काय आहे आणि ते नेमके कसे आहे हे उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आमचे विद्यार्थी करतायत। 8 वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकातून उमटलेल्या गांधीजींच्या पाऊल खुणांचा शोध घेण्याचे धाडस हे विद्यार्थी करतायत। अर्थात या विद्यार्थ्यांचे वय आणि एकंदरीत अनुभव पाहता त्यांना हे शिवधनुष्य कितपत पेलवेल याबद्दल काहीसा संभ्रम असला तरी हे गांधी गारुड समजून घेण्यासाठीची त्यांची ओढ मात्र अगदी अस्सल आहे। आपणही या ओढीचे आणि त्यातून आकाराला आलेल्या प्रस्तुत धडपडीचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे। समाजामध्ये माणुसकी वाढवायची असेल आणि माणुसकीची प्रगती जर करायची असेल तर गांधी हे अटळ आणि अपरिहार्य आहेत। गांधीजींना आपण डावलून चालतच नाही। जर आपण त्यांना डावललं तर ती आपण उचललेली सर्वात मोठी जोखीम असेल, असं ज्युनियर मार्टिन ल्युथर किंग म्हणतात। मग गांधीजी एवढे महान कसे झाले हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकानं द इसेन्शियल गांधी हे पुस्तक वाचलंच पाहिजे। याच पुस्तकावरती बोलतोय। नमस्कार, मी प्रथमेश परमेश्वर तेलंग, यशवंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी। गांधी पुण्यतिथीनिमित्त या विशेष जी काही सिरीज आपण चालवणार आहोत त्या सिरीज मधलं माझं हे पहिलं पुस्तक द इसेन्शियल गांधी हे पुस्तक संपादित केलेलं आहे लुई फिशर यांनी। या पुस्तकाचे प्रामुख्याने 2 भाग पडतात। पहिल्या भागामध्ये गांधी व्यक्ती म्हणून म्हणजे द मॅन म्हणून काय होते आणि दुसऱ्या भागामध्ये द महात्मा म्हणजे महात्मा म्हणून गांधीजींचं कुठलं कार्य, कुठले विचार आहेत, या सगळ्या गोष्टी संपादित करण्यात आलेल्या आहेत। या पुस्तकाची जर आपण प्रस्तावना वाचली तर प्रस्तावनेमध्ये लुई फिशर असं म्हणतात की एखाद्या सामान्य व्यक्तीला स्वतःला पूर्ण कधीच जाणून घेता येत नाही आणि त्यानं स्वतःला पूर्ण जाणून जरी घेतलं तरी स्वतःविषयी पूर्ण सत्य जगाला तो व्यक्ती कधीच सांगू शकत नाही। परंतु नेमकं गांधीजींनी हेच केलंय आणि म्हणून गांधी हे अद्वितीय महान महात्मा होतात। आणि गांधीजींनी जे काही बोललेलं आहे, गांधीजींनी जे काही लिहिलेलं आहे ते सगळं, ते संपूर्ण गोष्टी आजही आपल्या अडचणीशी संबंधित आहे असं लुई फिशर म्हणतात आणि म्हणूनच गांधी हे महात्मा ठरतात। मग या पुस्तकाचा जर आपण पहिला भाग बघितला तर या पहिल्या भागाच्या सुरुवातीलाच पहिलं प्रकरण आहे म्हणजे बिगिनिंग ऑफ अ ग्रेट मॅन, म्हणजे एका महान व्यक्तीची सुरुवात कशी झाली। प्रत्येक महान व्यक्तीची सुरुवात वेगवेगळी असते, म्हणजे काही जणांचे पाय पाळण्यातच दिसतात, परंतु गांधीजींच्या बाबतीत असं काही मला दिसत नाही, मला तर जाणवत नाही। गांधीजी हे सामान्य मुलासारखेच, सामान्य बाळासारखेच जन्मले, सामान्य लहान मुलासारखे शाळेत गेले, वाढले, परंतु त्यांनी पुन्हा जे काही केलं ते त्यांना महात्मा ठरवतं। म्हणजे गांधीजींच्या कुटुंबाची पार्श्वभूमी या भागामध्ये दिलेली आहे, त्यानंतर गांधीजींचे वडील कसे होते, त्यानंतर गांधीजींच्या आई किती धर्मनिष्ठ होत्या, उपवास करायच्या, चातुर्मासामध्ये कधी कधी सूर्य उगवला नाही तर त्यांना जेवणही मिळत नसे, त्यासाठी गांधी सूर्य उगवण्याची कधी कधी वाट बघत असत। अशा गोष्टी या द बिगिनिंग ऑफ ग्रेट मॅन या भागामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत। मग यामध्ये सर्वात आवडलेली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे गांधी तरुण वयामध्ये आल्यानंतर त्यांना बिड्या ओढण्याची सवय लागते आणि तेव्हा ते बिडी विकत घेण्यासाठी पैशांची चोरी करतात, हे देखील गांधीजींनी कबूल केलं आहे। आणि मग ती चोरी केल्यानंतर, त्या बिड्या ओढल्यानंतर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तर ती कबूल करणं आणि हे कबूल केलं त्यानंतर मी ती चूक सुधारली देखील हे सांगणं हे महत्त्वाचं वाटतं। आणि हेच नेमकं सुरुवात होती गांधीजी सारख्या महान व्यक्तिमत्वाची। त्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे गांधी
इन इंग्लंड हा दुसरा भाग आहे. यामध्ये गांधी इंग्लंडमध्ये गेल्यानंतर, म्हणजे गांधी इंग्लंडला कशासाठी गेले तर वकिलीचं शिक्षण करण्यासाठी, वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी गांधी इंग्लंडला गेले. मग एखादा व्यक्ती घर सोडून गेल्यानंतर किंवा एखादा तरुण मुलगा घर सोडून गेल्यानंतर त्याला घराची आठवण येते, त्याला कुटुंबाची, आई वडिलांची, सर्वांची आठवण येते. अगदी त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये गेल्यानंतर गांधीजींना स्वतःच्या कुटुंबाची, देशाची आणि आईची प्रकर्षाने आठवण येत होती, त्यांना उणीव जाणवत होती. त्यासाठी कधी कधी रात्रभर गांधी रडतही बसायचे. हे देखील गांधीजींनी या प्रकरणाच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. मग गांधी तिथं गेल्यानंतर गांधीजींना सुरुवातीला काही दिवस अवघड गेले, परंतु त्यानंतर त्यांनी तिथल्या लोकांसारखं राहण्याचा प्रयत्न केला. सभ्य पोशाख, वेशभूषा या सगळ्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं. म्हणजे नवीन पोशाख शिवून घेणं असेल, त्यानंतर नृत्य शिकण्यासाठी वर्ग लावणं असेल, त्यानंतर केशभूषा करण्याकडे लक्ष देणं असेल, मोठ्या आरशासमोर 10-10 मिनिटे उभं टाकून केशभूषा करणं असेल, या सगळ्या गोष्टीकडे गांधीजींनी सुरुवातीला लक्ष दिलं. एवढंच काय तर फ्रेंच शिकता यावी, भाषण करता यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. टाय आयता न लावता टाय बांधणं शिकून घेतलं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे गांधीजींनी लक्ष दिलं. परंतु एक वेळ अशी आली, गांधीजींच्या लक्षात आलं की आपण हे सगळं करण्यासाठी इथं आलेलो नाहीयेत, इंग्लंडमध्ये आपल्याला आयुष्य काढायचं नाहीये, तर आपल्याला एक इथं वकिली पूर्ण करायची, आपण विद्यार्थी म्हणून आलोत आणि म्हणून आपल्याला इथं अभ्यासच करावा लागेल. त्यानंतर गांधीजींनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि वकिली तिथून पूर्ण केली. मग गांधीजी सांगतात या प्रकरणामध्ये की इंग्लंडमध्ये गेल्यानंतर सर्वात मोठी अडचण कोणती असेल ती म्हणजे त्यांच्या जेवणाची. म्हणजे एखाद्या लहान मुलाला त्याच्या बालवयामध्ये एखादं खेळणं आवडीचं मिळालं, जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद गांधीजींना इंग्लंडमध्ये जर मनासारखं शाकाहारी भोजन जेवण मिळालं तर व्हायचा. म्हणजे एवढी अडचण गांधीजींनी इंग्लंडमध्ये असताना जेवणाची झेललेली आपल्याला पाहायला मिळते. मग गांधीजींनी इंग्लंडमधून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते भारतामध्ये परत आले. त्यानंतर पुढलं जे प्रकरण आहे ते भारतामध्ये आल्यानंतर गांधी फेल्स नावाचं प्रकरण, म्हणजे गांधी अपयशी ठरले. ते कसे तर गांधी भारतामध्ये आल्यानंतर सुरुवातीला त्यांना हे समजलं की आपल्या आई आता राहिल्या नाहीत, म्हणजे त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे. हे त्यांना अगोदर सांगण्यात आलेलं नव्हतं. मग गांधी घरी गेल्यानंतर त्यांना हे समजलं, पण गांधी ओक्साबोक्शी रडले नाहीत किंवा त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील त्यांनी काढला नाही, असं ते स्वतः या प्रकरणामध्ये सांगतात. गांधीजींनी स्वतःला आवरलं, या दुःखातून त्यांनी स्वतःला सावरलं आणि दैनंदिन व्यवहारामध्ये लक्ष घातलं, जणू काय आईचा मृत्यू झालाच नाही. मग हे सगळं करत असताना गांधीजींनी शिक्षण घेतलं होतं खरं, कायद्याचं शिक्षण गांधीजींनी घेतलं, परंतु कायद्याची प्रॅक्टिस कशी करावी, प्रत्यक्षामध्ये वकिली कशी करावी हे गांधीजींना माहीत नव्हतं. मग स्मॉल कॉज नावाच्या कोर्टामध्ये गांधीजी जेव्हा पहिल्यांदा पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना प्रतिवादातर्फे लढायचं असतं आणि उलट तपासणी करायची असते. त्यासाठी ते उभे टाकतात. त्यांना काहीच सुचत नाही, त्यांचं डोकं गरगरतं, चक्कर यायला लागते आणि त्यांना उलट तपासणी करण्यासाठी प्रश्न विचारता येत नाही. न्यायाधीश हसायला लागतो आणि इतर वकिलांना तर ती गंमतच वाटते, कारण गांधीजींना हे सगळं नवीन असतं. आणि मग गांधीजी कोर्टामध्ये स्वतःला सिद्ध करण्यास अपयशी ठरतात. गांधीजी राजकोटमधलेच नाही तर मुंबईतले अपयशी वकील ठरतात. गांधीजी त्या कोर्टात खाली बसतात, ते पुन्हा भारतामध्ये उभंच टाकत नाहीत कोर्टामध्ये, ते डायरेक्ट म्हणजे थेट साऊथ आफ्रिकेमध्ये अर्थात दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊनच कोर्टामध्ये उभे टाकतात. असा किस्सा या गांधी फेल्स या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतरचं पुढचं प्रकरण आहे द मेथड इज बॉर्न. म्हणजे आता नेमकं काय आहे या प्रकरणामध्ये असं तुम्हाला वाटेल तर सर्वांना परिचित असलेली गोष्ट या प्रकरणामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे जेव्हा गांधीजी डर्बनवरून रेल्वेचा प्रवास सुरू करतात आणि नाताळची राजधानी असलेल्या मॅरिट्सबर्ग या स्टेशनवर जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांच्याकडे काही रेल्वे अधिकारी येतात आणि त्यांना सांगायला लागतात की तुम्हाला इथं बसता येणार नाही, तुम्ही शेवटच्या डब्यामध्ये जाऊन बसा. गांधीजींना काही समजत नाही. मग गांधीजींना काही समजत नाही, ते विचारतात की माझ्याकडे तर प्रथम वर्गाचं फर्स्ट क्लासचं तिकीट आहे, मी इथंच बसणार, मला पाठीमागं जायची इच्छा नाही, मी जाऊ पण शकत नाही, का म्हणून जायचं. तर अधिकारी असं सांगतात की तुम्हाला जावंच लागेल आणि जर तुम्ही नाही गेले तर आमचे शिपाई तुम्हाला हकलून देतील, इथून काढून देतील. गांधीजी म्हणतात मी जाणार नाही. मग रेल्वेचे शिपाई येतात, त्यांचे हात पकडतात आणि रेल्वेच्या बाहेर त्यांना धक्का देऊन काढतात. गांधीजींना हे छोटंसं दुःख झालं होतं, परंतु हे एका मोठ्या महारोगाचं लक्षण होतं असं गांधीजी सांगतात. कारण वर्णद्वेष नावाचा जो काही महारोग होता त्याचं हे लक्षण होतं. गांधीजींना पहिल्या डब्यातून काढलं कारण
ते वर्णाने गोरे नव्हते म्हणून त्यांना काढण्यात आलेलं होतं. आणि मग हे गांधीजींच्या लक्षात येतं आणि मग गांधीजींच्या लक्षात आल्यानंतर गांधीजी पुन्हा सत्याग्रहाच्या मार्गाने या वर्णद्वेषाच्या विरोधात लढा द्यायचं असं ठरवतात. आणि मग यामधून ही सगळी चळवळ सुरू होते. सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि खऱ्या अर्थाने तेव्हाच गांधीजी एक गोष्ट करू शकले असते, म्हणजे गांधीजी ज्या कामासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले ते काम करून परत आले असते. तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रसंगाला विचार करून, चिकित्सा करून त्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी गांधीजींनी तिथं संघर्ष केला. म्हणजे गांधीजींनी जो काही संघर्ष केला तो संघर्ष द स्ट्रगल नावाच्या प्रकरणामध्ये यामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने गांधीजींनी तिथं दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाचा जो काही लढा होता तो जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पुढे द विक्ट्री इन साऊथ आफ्रिका हे देखील प्रकरण याच पुस्तकामध्ये आहे. गांधीजींनी कशा प्रकारे विजय मिळवला हे त्यांनी या प्रकरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग या प्रकरणामध्ये एक किस्सा, एक प्रसंग गांधीजींनी सांगितलेला आहे. ते जेव्हा इंडियन ओपिनियन नावाचं त्यांनी जे काही दैनिक चालू केलेलं होतं त्याच्या कामासाठी एकदा रेल्वेतून प्रवास करत होते, तेव्हा त्यांनी अनटू धिस लास्ट हे पुस्तक, रस्किन यांचं हे पुस्तक वाचलं. आणि त्या पुस्तकाचं पुढे त्यांनी भाषांतर, सर्वोदय नावाच्या पुस्तकामध्ये भाषांतर देखील केलं. आणि मग त्या पुस्तकामध्ये गांधीजींना 3 गोष्टी खूप आवडल्या होत्या. एक म्हणजे सर्वांचं कल्याण हेच आपलं कल्याण असं गांधीजी सांगतात. दुसरी गोष्ट म्हणजे नाव्ही आणि इतर कुठला मोठा एखादा नोकरदार या दोघांचंही जे काही वेतन आहे ते समान असलं पाहिजे, कारण की दोघांनाही पोटा पाण्याचा हक्क हा समानच आहे असं गांधीजी या पुस्तकामधून सांगतात. आणि जे काही सर्वात महत्त्वाचं काम गांधीजींना वाटतं ते म्हणजे अंग मेहनतीचं, शेतकऱ्याचं जे काही काम आहे ते गांधीजींना आवडतं. मग या पुस्तकाचा प्रभाव नेमका गांधीजीवर कसा झाला? म्हणजे आपण आयुष्यामध्ये पुस्तक एखादं वाचतो आणि सोडून देतो, परंतु गांधीजींनी पुस्तक वाचल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये ते कसं अंमलबजावणी केलं, तर हे रस्किन यांचं पुस्तक वाचल्यानंतर गांधीजींनी प्रत्यक्षात इंडियन ओपिनियनचं जे काही ऑफिस होतं ते शेतीमध्ये घेऊन गेले आणि तिथं सर्वांनी इंडियन ओपिनियनसाठी काम करायचं, त्याबरोबरच शेतीसाठी काम करायचं आणि सर्वांनी 3 पौंड इतकंच पगार त्या इंडियन ओपिनियनच्या ऑफिसमधून घ्यायचा असं गांधीजींनी त्या पुस्तकाची अंमलबजावणी स्वतःच्या आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच गांधीजी हे महात्मा झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे उक्ती आणि कृती या दोन्हीची सांगड गांधीजींनी घातलेली या प्रसंगातून आपल्याला पाहायला मिळते. मग आत्ताची पत्रकारिता जर बघितली तर वेगळंच वळण घेत आहे, परंतु तेव्हा गांधीजींनी इंडियन ओपिनियनमध्ये काम करत असताना जेव्हा इंडियन ओपिनियनना आर्थिक मदत मिळत नसे किंवा आर्थिकरित्या इंडियन ओपिनियन संपूर्ण ढासळलेलं असे, त्यावेळेस गांधीजी दर महिन्याला 75 पौंड स्वतः इंडियन ओपिनियनसाठी द्यायचे. म्हणजे तिथं पैसे मिळवण्यासाठी काम करायचे नाही, तर लोकांचा लढा देण्यासाठी ते काम करायचे आणि उलट स्वतःच्या खिशातून इंडियन ओपिनियनसाठी 75 पौंड दर महिन्याला द्यायचे. मग इथपर्यंत गांधीजींचा हा पहिला भाग, पहिला प्रवास या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतरचा दुसरा भाग या पुस्तकाचा म्हणजे द महात्मा. मग या द महात्मामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते पहिलं प्रकरण फेसिंग द ब्रिटिशर्स इन इंडिया. ब्रिटिशांना गांधीजींनी कशा प्रकारे भारतामध्ये आल्यानंतर लढा दिला. म्हणजे 1916ला गांधीजी भारतामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा बनारसच्या विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमामध्ये भाषण देतात आणि त्या भाषणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना, सर्व उपस्थितांना संबोधित करताना असं म्हणतात, तिथं व्हाईसरॉय असतो, तिथं राजा राणी हे सगळे लोक असतात. आणि तेव्हा गांधीजी असं म्हणतात की आज आपण भारतामध्ये शिक्षण घेत असताना इंग्रजी शिकण्यासाठी आयुष्याचे 5-6 वर्ष खर्च करत असतो. प्रत्येक जण असं जर करत असेल तर भारताचे किती वर्ष वाया जात आहेत. जर आपण मागची 50 वर्ष म्हणजे गेली 50 वर्ष आपण जर स्वतःच्या मातृभाषेतून, भारतीय भाषांतून शिक्षण घेतलं असतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असतं, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात राहायची वेळ आपल्याला आलेली नसती असं गांधीजी ठणकावून व्हाईसरॉयच्या उपस्थितीमध्ये सांगतात. म्हणजे साऊथ आफ्रिकेतून, दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी वापस आल्यानंतर गांधीजीमध्ये जो काही बदल झाला होता किंवा गांधीजीमध्ये जे काही आत्मविश्वास आला होता, गांधीजीमध्ये जे काही लढाऊ वृत्ती आलेली होती ती या भाषणातून आपल्याला पाहायला मिळते. या भाषणामध्ये गांधीजी व्हाईसरॉयच्या समोर असं भाष्य करतात. मग खऱ्या गांधीजींच्या पर्वाची सुरुवात मला वाटतं या भाषणापासून आणि गांधीजींच्या या भारतात येण्यापासूनच झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे त्यांनी
आश्रमामध्ये राहूनच सत्याग्रह, सत्य, अहिंसा या मार्गानेच भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असं भारतामध्ये आल्यानंतर ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग या दुसऱ्या भागातला दुसरं प्रकरण आहे सेग्रिगेशन इन इंडिया. भारतातील जे काही एकत्रीकरण ते कसं केलं गांधीजींनी. म्हणजे भारताचा जर विचार केला तर भारत हा विविधतेने नटलेला देश होता आणि भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वामध्ये होती. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असं इथं मानलं जायचं. म्हणजे जे काही अस्पृश्य लोक आहेत त्यांना कुठेही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार समाजामध्ये थोडक्यामध्ये नव्हता. परंतु गांधीजींनी या अस्पृश्यतेच्या व्यवस्थेविरुद्ध लढा हा सुरुवातीलाच द्यायला सुरुवात केली. त्यांच्या आश्रमामध्ये एका कुटुंबाला त्यांनी राहायला जागा दिली. म्हणजे आश्रमामध्ये एका कुटुंबाला घेतलं आणि ते कुटुंब अस्पृश्य होतं. आणि मग त्या कुटुंबाला घेतल्यानंतर गांधीजींच्या आश्रमांना जी काही मदत, आर्थिक मदत मिळायची ती आर्थिक मदत मिळणं बंद झालं. कारण की गांधीजींनी त्या अस्पृश्य कुटुंबाला आश्रमामध्ये घेतलं होतं आणि लोकांचं म्हणणं होतं की यांनी धर्म भ्रष्ट केला. परंतु गांधीजी डगमगले नाहीत. गांधीजींनी कुठेही हार मानली नाही आणि अस्पृश्यतेचा विरोधातील लढा जो काही होता तो सुरूच ठेवला आणि त्या कुटुंबाला आश्रमातच ठेवलेलं आपल्याला या सेग्रिगेशन इन इंडिया या प्रकरणामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतरचं पुढलं जे प्रकरण आहे ते सिव्हिल डिसओबिडन्स सक्सीड्स. म्हणजे चंपारण्याचा जो काही सत्याग्रह आहे त्याच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. म्हणजे एक शुक्ला नावाचे ग्रहस्थ गांधीजींना 1916 मध्ये लखनौ येथे भेटतात. ते असं म्हणतात की तुम्ही आमच्या चंपारण्यामध्ये यावं, तेथील शेतकऱ्यांच्या ज्या काही हाल अपेष्टा होत आहेत त्या समजून घ्याव्या आणि त्यासाठी काहीतरी करावं, आमच्या जिल्ह्यामध्ये यावं. मग गांधीजी चंपारण्यामध्ये जातात, चंपारण्याच्या तिथल्या लोकांची समस्या समजून घेतात आणि मग गांधीजी तिथे गेल्यानंतर त्यांना इंग्रज हुकूम असा काढतात की तुम्ही इथं थांबू नका, इथून तुम्ही निघून जा. परंतु गांधीजी त्या हुकुमाला मानत नाहीत. लोक त्यांना साथ देतात आणि सत्याग्रह केला जातो, चंपारण्याचा सत्याग्रह. आणि तिथं शेतकऱ्यांचा, भारतीयांचा आणि गांधीजींच्या विचारांचा विजय हा झालेला आपल्याला चंपारण्य सत्याग्रहाच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन या प्रकरणामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचं जे काही प्रकरण आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे असं तरी मला वाटतं. कारण की गांधीजींनी जी काही पहिली राजकीय कृती केली आणि गांधीजींचा राजकारणातील प्रत्यक्ष प्रवास किंवा जिथं सुरू झाला तिथं त्या सगळ्या गोष्टींचा या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे नेमकं काय झालं तर रोलट कायदा जो काही आलेला होता त्याच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये हरताळ व्हावी असं गांधीजींनी आव्हान भारतीयांना केलं आणि प्रत्येक भारतीयानं गांधीजींचा शब्द खाली न पडू देता हरताळ पाळली. बिझनेस स्ट्राईक पाळलेली आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळते. एक दिवस पूर्ण भारत बंद होता. अगदी खेड्या, वस्ती, तांड्या, पाड्या, वाड्या या सगळ्यापासून ते अगदी मोठ्या मोठ्या शहरापर्यंत भारतामध्ये हरताळ झालेली रोलट कायद्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. आणि हीच गांधीजींची पहिली राजकीय कृती होती असं या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे. या प्रकरणाचं नाव आहे मर्डर इन अॅन इंडियन गार्डन. म्हणजे जालियनवाला हत्याकांड, जालियनवाला बाग जे हत्याकांड होतं त्याच्याशी हे रिलेटेड प्रकरण आहे, त्याच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. आणि मग जनरल डायरनं जालियनवाला बागेमध्ये ज्याप्रमाणे क्रूर हत्याकांड केलं त्या हत्याकांडानंतर भारतीय राजकारणाला एक वेगवान वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या हत्याकांडाच्या नंतरच गांधीजी प्रत्यक्ष भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाले असं या प्रकरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे गांधीजींचा प्रत्यक्ष प्रवास या हत्याकांडाच्या नंतर भारतीय राजकारणामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचं प्रकरण आहे नॉन व्हायलन्स. म्हणजे गांधीजींचं जे काही तत्व होतं अहिंसेचं, गांधीजी असं म्हणायचे की हिंसेपेक्षा अहिंसा ही खूप श्रेष्ठ आहे, अमर्याद श्रेष्ठ आहे आणि अहिंसेनेच मी चालणार. मग या अहिंसेविषयी गांधीजींनी या प्रकरणामध्ये नॉन व्हायलन्स, अहिंसा या प्रकरणामध्ये सांगितलेलं आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतरचं प्रकरण आहे गांधीज रोड टू जेल. म्हणजे गांधीजी जेलमध्ये 1922 मध्ये गेले. जी काही असहकाराची चळवळ केलेली होती, जे काही न्यूजपेपरमधून असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीतून असेल, प्रबोधन केलेलं असेल, लिखाण केलेलं असेल, या सगळ्या गोष्टीमुळं असहकार चळवळ मोठी झाली आणि या असहकार चळवळीमुळेच गांधीजींना 1922 मध्ये प्रथम तुरुंगामध्ये जावं लागलेलं आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतं. आणि त्या सगळ्या गोष्टींचा जो काही आढावा आहे तो या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. आणि मग
त्या प्रकरणात अटक झाल्यानंतर न्यायाधीशांनी गांधीजींना स्टेटमेंट मागितलं आणि गांधीजींनी रिटर्न स्टेटमेंट, हस्तलिखित स्टेटमेंट जेव्हा दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं, ते स्टेटमेंट या प्रकरणामध्ये दिलेलं जशास तसं आहे. ते तुम्ही हे पुस्तक वाचत असताना वाचू शकता. त्यानंतर पुढलं जे प्रकरण आहे ते म्हणजे द पॉवर ऑफ द मॅनकाइंड. म्हणजे गांधीजींनी स्वतःचं व्यक्तिमत्व असं घडवलं होतं की ते सर्वांना प्रिय वाटायचे. सर्वांसोबत त्यांचा जे काही संबंध होते ते खूप चांगले होते, सलोख्याचे होते त्या काळामध्ये. मग एकदा एका विदेशी व्यक्तीनं गांधीजींना असं विचारलं की गांधीजी, तुमची फॅमिली, तुमचं कुटुंब कसं आहे? तर त्याचं उत्तर गांधीजींनी अजब दिलं. गांधीजी असं म्हणतात की भारतीय हेच माझे सर्व कुटुंब आहेत. म्हणजे त्याला असं विचारायचं होतं की तुमचं कुटुंब कसं आहे, परंतु गांधीजी असं म्हणतात की भारतीय हेच माझं कुटुंब आहे. म्हणजे भारतीयांची जी अवस्था आहे तीच अवस्था माझ्या कुटुंबाची आहे. संपूर्ण भारतालाच मी माझं कुटुंब मानतो. एवढी मोठी शक्ती गांधीजीमध्ये होती आणि एवढे मोठे महान असे विचार गांधीजीमध्ये होते असं या प्रकरणामधून आपल्याला पाहायला मिळतात. गांधीजी असं म्हणतात की भारतामधील शीख असेल, ईसाई असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल किंवा इतर कुठल्या धर्माचे लोक असतील, या सर्वांनी एकत्र यावं, अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांच्या विरोधात लढा द्यावा आणि स्वातंत्र्य मिळवून घ्यावं. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि विविधतेतूनच एकता ही आपली शक्ती आहे असं या प्रकरणातून गांधीजी सांगतात. मला वाटतं गांधीजींनी जे सांगितलेलं होतं ते आज देखील महत्वाचं आहे. विविधतेत एकता हीच खरी भारताची शक्ती आहे. त्यानंतरचं पुढलं प्रकरण आहे नॅशनल इंडिपेंडन्स इज नॉट इनफ. मग आता तुम्ही म्हणाल की नेमकं असं कसं म्हणू शकता की नॅशनल इंडिपेंडन्स इज नॉट इनफ, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळणं एवढं गरजेचं होतं. परंतु गांधीजी असं म्हणतात की भारताला फक्त इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळायचं नव्हतं, तर भारताला बेरोजगारी असेल, भारताला उपासमार असेल, भारताला अस्पृश्यता असेल, या सगळ्या गोष्टीतून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा माझा विचार आहे. म्हणजे इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं किंवा आणि दुसऱ्या एका विशिष्ट लोकांचं इथं सत्ता आली आणि अस्पृश्यता तशीच राहिली, इथं उपासमारी तशीच राहिली. जर असं का झालं तर ते खरं स्वातंत्र्य नसणार आहे. त्यासाठी फक्त ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य नाही तर अस्पृश्यतेतून स्वातंत्र्य, उपासमारीतून स्वातंत्र्य किंवा बेरोजगारीतून स्वातंत्र्य, इथल्या लोकांच्या प्रश्नातून लोकांचं स्वातंत्र्य झालं पाहिजे. ते खरं स्वातंत्र्य असेल आणि तोच विचार गांधीजींच्या मनात होता असं आपल्याला नॅशनल इंडिपेंडन्स इज नॉट इनफ या प्रकरणातून गांधीजींनी सांगितलेलं या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. त्यानंतर यानंतरचं पुढलं प्रकरण जे काय आहे ते म्हणजे गांधीज मेसेज टू ऑल मेन. म्हणजे सगळ्या लोकांना, सगळ्या माणसांना गांधीजींचा मेसेज काय होता, तर गांधीजींचं सर्वात महत्वाचं म्हणणं होतं की सत्य हाच ईश्वर आहे. म्हणजे सत्य जे काही आहे तेच ईश्वर आहे, ईश्वर हेच सत्य आहे. गांधीजींना सत्य हे खूप प्रिय होतं आणि त्याबरोबर गांधीजींना सत्य शोधण्याचा एक मार्ग सापडलेला होता, तो म्हणजे अहिंसा. गांधीजी असं म्हणत की अहिंसेच्या मार्गानेच सत्य सापडत असतं, सत्याचा शोध हा अहिंसेच्या मार्गानेच होत असतो. मग धर्म आणि देश यांच्या सोडवणुकीसाठी, यांच्या स्वातंत्र्यासाठी मी सत्य आणि अहिंसेला कधीच सोडू शकत नाही, एवढं मोठं विधान देखील गांधीजी सर्वांना मेसेज देताना, सर्वांना संदेश देताना या प्रकरणामध्ये करतात, आपल्याला ते पाहायला मिळतं. मग गांधीजी यानंतर युद्धामध्ये देखील या प्रकरणामध्ये बोलतात. युद्धाने मिळालेलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य असूच शकत नाही. युद्ध हे चुकीचेच असतात, युद्ध हे व्यर्थच असतात. युद्धामध्ये सर्वांचा तोटाच होत असतो, फायदा कोणाचाही होत नाही असं गांधीजी स्वतः म्हणतात. म्हणजे गांधीजींना नेहमी सत्य, शांतता, अहिंसा ह्या गोष्टी प्रिय होत्या आणि ह्याच गोष्टी खऱ्या अर्थानं माणुसकी जपणाऱ्या होत्या. आणि म्हणूनच माणुसकी समाजामध्ये वाढवायची असेल तर गांधीजी आपल्याला जवळचे वाटतात. यानंतरचं प्रकरण आहे गांधीज पॉलिटिकल प्रिन्सिपल. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट, गांधीजींना राजकीय नेता म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा नेमकं गांधीजींचं राजकीय मत काय होतं हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. मग गांधीजी असं म्हणतात की आपण जे तयार केलं नाही ते आपण उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला कुठलाही हक्क नाही. देशाचं, राष्ट्राची चिंता, इथल्या लोकांची चिंता, इथल्या लोकांचे प्रश्न, या सगळ्या गोष्टीची चिंता ज्यांना वाटते तोच खरा राजकारणी. आणि राजकारणाला देशाची, राष्ट्राची आणि इथल्या लोकांच्या प्रश्नाची चिंता असली पाहिजे असं गांधीजींचं मत होतं. मग गांधीजी असं म्हणतात की लोकशाही असे राज्य नाही ज्यात लोक मेंढराप्रमाणे वागतात, तर लोकशाही असं राज्य आहे जिथं प्रत्येक व्यक्तीच्या मताला, प्रत्येक व्यक्तीच्या विचाराला आपल्याला किंमत देता आलीच पाहिजे असं गांधीजींचं मत होतं. यानंतर गांधीजी असं म्हणतात की जर भारतातील लोकांना आपण जर बघितलं, भारतातील लोकांकडे, तर भारतातील लोक हे उपासमारीमुळे म्हणजे
संकटामध्ये अडकलेले आहेत, उपासमारीचा प्रश्न त्यांच्यासमोर भयंकर आहेत. मग जेव्हा माणसाच्या पोटाचा प्रश्न समोर येतो तेव्हा माणूस कुठलाही विचार न करता स्वतःची भूक भागवण्यासाठी स्वतःचं स्वातंत्र्य देखील इतरांच्या गुलामीत देत असतो किंवा इतरांना बहाल करत असतो असं गांधीजी म्हणतात. मग जर स्वातंत्र्याचा खरा गंध भारतीय लोकांना द्यायचा असेल तर प्रथमतः आपल्याला त्यांच्या पोटाचा प्रश्न सोडवावा लागेल असं गांधीजी सर्व राजकीय व्यक्तींना सांगतात, काँग्रेसमधील व्यक्तींना सांगतात. मग पोटाचा प्रश्न भारतीयांचा कसा सुटू शकतो, तर त्यासाठी त्यांना काम द्यावं लागेल आणि मग कामाला दाम मिळेल आणि त्या दामातून इथल्या लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटेल असं गांधीजी सांगतात. आणि त्यानंतर आपण त्यांच्याशी खुशाल स्वातंत्र्याच्या गप्पा मारू शकू, आपण आपल्या काँग्रेसविषयी सांगू शकू, आपण आपल्या राजकीय विचाराविषयी सांगू शकू जेव्हा इथल्या लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटलेला असेल. मला वाटतं खऱ्या अर्थानं हाच राजकारणी असू शकतो जो अगोदर इथल्या जनतेच्या पोटाचा प्रश्न मिटवेल आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करेल. आणि ते गांधीजींच्या विचारामध्ये, त्यांच्या राजकीय विचारामध्ये आपल्याला प्रामुख्यानं आढळलेलं, वाचलेलं या पुस्तकामध्ये मला मिळतं. यानंतरचं पुढलं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे बिलीफ अँड ह्युमन वेलफेअर. गांधीजींचा विश्वास आणि जे काही माणुसकी वगैरे आहे त्या गोष्टीवरलं हे आधारित प्रकरण आहे. ईश्वर हे सर्वस्व आहे, सत्य हेच ईश्वर आहे, या सगळ्या गोष्टी गांधीजी नेहमी सतत सांगत असत. आणि गांधीजींचा ईश्वरावर गाढा विश्वास होता. गांधीजींची अंधश्रद्धा नव्हती, परंतु गांधीजींची श्रद्धा ही ईश्वरावर होतीच. आणि त्याबरोबरच मानवतेच्या पूर्ण एकतेवर देखील गांधीजींची श्रद्धा होती. मानवता ही प्रत्येकानं जोपासलीच पाहिजे, माणसामध्ये माणसानं भेद केला नाही पाहिजे असं या प्रकरणामध्ये गांधीजी माणुसकीविषयी सांगताना म्हणतात. त्यानंतर पुढलं जे प्रकरण आहे ते म्हणजे सेक्स, सॅनिटेशन अँड सेग्रिगेशन. या प्रकरणामध्ये लिंग, स्वच्छता आणि एकत्रीकरण याविषयी गांधीजींनी सांगितलेलं आहे. म्हणजे दोन व्यक्तींची इच्छा असेल तरच त्या व्यक्तींनी जे काही संभोग असेल तर तो केला पाहिजे. असं जर झालं नाही तर ते चुकीचं आहे असं गांधीजी लिंग आणि लैंगिकता याविषयी स्पष्ट मत स्वतःचं ठेवतात. गांधीजी तर असं म्हणतात की ब्रह्मचर्याचं पालन हे केलंच पाहिजे, स्वतःवर कंट्रोल, सेल्फ कंट्रोल हा आपला असलाच पाहिजे असं गांधीजी देखील या प्रकरणामध्ये सांगतात. त्यानंतर स्वच्छतेचं महत्त्व गांधीजी यामध्ये सांगतात. आणि जी काही चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला आपण तडा दिला पाहिजेत आणि सर्वांनी गुण्या गोविंदानं सुखानं जगलं पाहिजेत असं या प्रकरणामध्ये देखील गांधीजी सांगतात. त्यानंतरचं पुढलं प्रकरण आहे द लिबर्टी मार्च. म्हणजे मार्च म्हटलं आणि गांधीजींचं नाव आलं तर आपल्या डोळ्यासमोर एक येतं, तो म्हणजे साबरमती ते दांडी झालेली दांडी यात्रा. आणि मग याच दांडी यात्रेविषयीचं प्रसंग किंवा याच दांडी यात्रेविषयीच्या सगळ्या गोष्टी या द लिबर्टी मार्चमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. आणि या दांडी यात्रेमुळे एक मोठा इतिहास, एक इतिहासातील सर्वात मोठी गोष्ट गांधीजींच्या नेतृत्वामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळतं. दांडी यात्रा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळं संपूर्ण देशामध्ये एवढंच काय तर इंग्लंडमध्ये देखील इतिहास घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. इंग्रजांनी देखील या दांडी यात्रेची खूप मोठी दखल घेतलेली होती. अशी ही दांडी यात्रा या सगळ्या प्रकरणामध्ये दांडी यात्रेविषयी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं पुढलं प्रकरण आहे तो म्हणजे हाऊ टू एन्जॉय जेल. आता तुम्ही म्हणाल की जेलला कसं एन्जॉय कराल, परंतु ते देखील गांधीजींनी या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे की जेलमध्ये गेल्यानंतर कसं एन्जॉय करायचं. गांधीजी एरवाड्यामध्ये जेव्हा होते तेव्हा जेलला गांधीजी मंदिर म्हणत आणि त्यावर गांधीजींनी एक पुस्तक देखील लिहिलं, एरवाडा मंदिर नावाचं हे पुस्तक गांधीजींनी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे किती सकारात्मक राहावं, जिथं गेलं तिथं वेळेचा सदुपयोग कसा करावा याचं उदाहरण, या गोष्टीचं जी काही सांगड गांधीजींनी तेव्हापासून आपल्याला घालून दिलेली आहे. गांधीजी असं म्हणतात की जेलमध्ये माझ्या अनोळखीचं कोणीच नव्हतं, सगळे ओळखीचे झालेले होते. तिथले आरोपी असतील, तिथला जेलर असेल, एवढंच काय तर त्या जेलमध्ये असणारी एक छोटी मांजर देखील माझी मित्र झालेली होती असं गांधीजी सांगतात. गांधीजींनी जेलमध्ये असताना भरपूर वाचन केलं असं गांधीजी स्वतः सांगतात. म्हणजे आनंद जेलचा देखील गांधीजींनी कसा घेतला तो जर आपल्याला अनुभवायचा असेल, वाचायचा असेल तर आपण या पुस्तकातील हाऊ टू एन्जॉय जेल हे प्रकरण नक्कीच वाचलं पाहिजे. खूप इंटरेस्टिंग हे प्रकरण आहे. त्यानंतर पुढलं प्रकरण आहे ते म्हणजे फास्ट अगेन्स्ट इंडियन प्रिजुडिस. म्हणजे जे काही भारताचा पूर्वग्रह होता तो म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा, त्याच्या विरोधात गांधीजींनी सत्याग्रह केला, तो म्हणजे पुण्याच्या एरवाडा जेलमधून. गांधीजी 5 दिवसाच्या सत्याग्रहावर बसले, म्हणजे सत्याग्रहावर बसले त्यानंतर तो 5 दिवसानंतर सत्याग्रह त्यांनी सोडला. त्या सत्याग्रहावर ते बसले कशासाठी तर सर्वात महत्वाचा भारतीयांचा पूर्वग्रह तोडण्यासाठी.
ते असं म्हटले की जोपर्यंत इथल्या अस्पृश्य लोकांना आपण चांगली वागणूक देणार नाही तोपर्यंत मी माझा उपवास सोडणार नाही, मी उपाशीच राहणार, मी सत्याग्रह करतच राहणार. आणि मग याचं काय झालं, याचं नेमकं फळ काय भेटलं, याचा निकाल काय लागला, तर जवाहरलाल नेहरू यांच्या ज्या आई होत्या त्या खूप खूप रूढीवादी परंपरावादी होत्या. त्यांनी स्वतः एका अस्पृश्य व्यक्तीकडून जेवण घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर अनेक महिलांनी अस्पृश्य व्यक्तींकडून जेवण घेतलं. एवढंच काय तर प्राचार्य ध्रुवा नावाचे हिंदू बनारस विद्यापीठातील एक प्राचार्य होते, त्यांनी स्वच्छता कामगारांसोबत जेवण केलं. त्यानंतर असे जेवणाचे कार्यक्रम, भोजनाचे कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये राबवले गेले. म्हणजे गांधीजी सत्याग्रहाला बसले आणि तो सत्याग्रह कामालाच आला असं या प्रकरणामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी देखील गांधीजींनी पुण्याच्या येरवाडा जेलमधून हा सत्याग्रह केला आणि त्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथं अस्पृश्यतेचं निवारण झालेलं, लोक एकमेकांना माणूस म्हणून जगवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील 2 उदाहरण आपल्याला हे नेहरूंच्या आईचं आणि त्यानंतर प्राचार्य ध्रुवांचं हे आपल्याला या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहेत. एवढंच काय तर गावात सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांसाठी खुले केले, रस्ते खुले केले, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांना ये जा करू देऊ लागली. हे सगळं कधी झालं तर या गांधीजींच्या सत्याग्रहानंतर झालं. म्हणजे गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी, अस्पृश्यतेच्या विरोधातच नेहमी कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. यानंतरचं पुढलं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे ब्ल्यूप्रिंट फॉर अ बेटर लाईफ. ब्ल्यूप्रिंट फॉर बेटर लाईफ, माणसानं उत्तमरित्या जीवन कसं जगावं त्याचा रितसर मार्ग या प्रकरणामध्ये गांधीजींनी सांगितलेला आहे. त्यानंतरचं पुढलं प्रकरण आहे गांधी ऑन सोशलिझम अँड कम्युनिझम. म्हणजे गांधीजीचं समाजवादावर आणि साम्यवादावर नेमकं काय मत होतं हे गांधीजी सांगतात. गांधीजी असं म्हणतात की जोपर्यंत बेरोजगारी, उपासमारी आणि गरीब श्रीमंत हा भेदभाव आपल्यात आहे तोपर्यंत समाजवादावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. म्हणजे जेव्हा आपण हे सगळे भेद मिटू तेव्हाच आपण समाजवादावर बोललं पाहिजे. समाजवाद ही खूप सुंदर संकल्पना आहे, त्यामध्ये कुठलेही भेद आपण ठेवले नाही पाहिजे. उच्च नीच हा भेद आपण संपवला पाहिजे आणि समाजवाद हा खूपच चांगला आहे असं गांधीजी म्हणतात. त्याबरोबर साम्यवादावर भाष्य करताना गांधीजी असं म्हणतात की साम्यवादी व्यक्ती खूप चांगले असतात, ते कुठलाही गोरा काळा किंवा गरीब श्रीमंत असा भेद करत नाहीत. काही साम्यवादी मित्र त्यांना अगदी जवळचे होते, त्यांच्या मुलासारखे त्यांचे मित्र होते, असं देखील ते गांधीजी या साम्यवादी लोकांविषयी सांगताना आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर गांधीजीचं स्वतःविषयीचं काय मत होतं, म्हणजे एखादा व्यक्ती हे सगळं करतो, वकिली शिक्षण घेतो, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्य करतो, तिथं यशस्वी ठरतो, त्यानंतर भारतामध्ये येतात, भारतामध्ये सत्याग्रह करतात, भारतामध्ये सत्य अहिंसेच्या मार्गाने काम करतात. मग नेमकं त्यांचं स्वतःविषयीचं काय मत होतं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या प्रकरणामध्ये गांधीजींनी स्वतःविषयीच्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आपल्याला आढळतात. म्हणजे गांधीजींनी केलेल्या चुका देखील गांधीजींनी स्वतः कबूल केल्या आणि त्या दुरुस्त केलेल्या देखील गांधीजींनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या प्रकरणाच्या शेवटी गांधीजी असं म्हणतात की तुम्ही जे सर्वजण गांधीवाद म्हणत असता, ही कुठली आयडिओलॉजी नाही किंवा हे कुठलं वाद नाही, इजम नाही, तर गांधीवाद ही एक साधी संकल्पना आहे किंवा मी जे काही सत्याच्या मार्गाने चालतो हे तुम्ही जर सर्वजण चालले तर तेच आहे. अगदी एवढं सोपं आहे, सत्य अहिंसेच्या मार्गाने चाला असं गांधीजी म्हणतात. म्हणजे एवढं मोठं होऊन देखील गांधीजी स्वतःला सामान्यच समजतात आणि हाच त्यांचा असामान्याचा असल्याचा, अद्वितीय असल्याचा पुरावा आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर गांधीज ॲडवाइस टू निग्रोज, म्हणजे निग्रो लोकांना गांधींनी काय ॲडवाइस दिली ते या प्रकरणामध्ये सांगितलं. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने लढावं असं नेहमी प्रत्येकाला सांगितलं. अगदी त्याचप्रमाणे निग्रो लोकांना देखील अहिंसेच्या मार्गाचं आदर्श दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इंडिपेंडन्स अँड सॉरो, भारताला स्वातंत्र्य मिळालं तर खरं, इंग्रजाच्या बंधनातून भारत मुक्त झाला, परंतु भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान सारखं राष्ट्र उदयाला आलं आणि तेव्हा अनेक दंगे झाले, अनेक गोष्टी घडल्या, याचं दुःख गांधीजींना खूप वाटतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि या प्रकरणाचं शेवटचं जे काही प्रकरण आहे, या पुस्तकाचं शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे लास्ट विक्ट्री. नथुराम गोडसे नावाच्या वेड्या तरुणानं म्हणावं लागेल किंवा ज्या तरुणाला कुठेतरी एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलेला आहे त्या तरुणानं गांधीजींचा गोळ्या झाडून वध केला किंवा वध केला म्हणता येणार नाही, गांधीजींचा खून केला असंच म्हणावं लागेल. गांधीजींचा खून करण्याचं एवढं मोठं पाप
नथुराम गोडसे नावाच्या युवकानं केलेलं, पुण्याच्या युवकानं केलेलं या शेवटच्या प्रकरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जो व्यक्ती आयुष्यभर अहिंसेच्या मार्गावर चालला, शेवटी त्या व्यक्तीचा हिंसेच्या मार्गानं मृत्यू, हिंसेच्या मार्गानं खून एका भारतीय तरुणाने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारताचे प्रधानमंत्री रेडिओवरून जवाहरलाल नेहरू असं म्हणतात की आपल्याला जे काही प्रकाश देणारा सूर्य होता तो आता नाहीसा झालेला आहे आणि मग सगळीकडे यामुळे अंधार पसरलेला आहे, असं वर्णन गांधीजींच्या मृत्यूविषयी रेडिओवरून जवाहरलाल नेहरू करताना आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायला मिळतात. या प्रकरणाच्या आणि पुस्तकाच्या शेवटी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक वाक्य आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात की महात्मा गांधी नावाचा पुरुष किंवा महात्मा गांधी नावाचा व्यक्ती होऊन गेला हे सांगणं येणाऱ्या पिढीला कठीण जाणार आहे. येणाऱ्या पिढीला विश्वासच बसणार नाही की महात्मा गांधी नावाचा कोणी एक व्यक्ती होऊन गेला असेल. एवढं मोठं जबाबदार विधान अल्बर्ट आइन्स्टाईन करतात. म्हणजे गांधी एवढे मोठे होते, माझ्यासारख्या एखाद्या छोट्या मुलाला गांधीजीविषयी बोलणं किंवा त्यांच्या पुस्तकावर बोलणं हे कधीच जमू शकत नाही, परंतु तो मी प्रयत्न केला. गांधींना आपण शिव्या घालत असतो अक्षरशः, परंतु गांधी प्रत्येकानं समजून घेतले पाहिजेत. गांधीजींचा प्रत्येक पैलू आपण समजून घेतला पाहिजेत आणि त्यानंतरच कुठलं भाष्य केलं पाहिजेत. ही माझी कळकळीची माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती आहे. ही सिरीज चालवण्याचं जे काही हेतू आहे तो देखील प्रत्येक तरुणानं, प्रत्येक भारतीयानं जिथपर्यंत आम्ही पोहोचतोय तिथपर्यंत प्रत्येकानं गांधी समजून घ्यावा, गांधीविषयी जाणून घ्यावं, हाच हेतू या सिरीजचा आहे. मला वाटतं तो हेतू पूर्ण व्हावा आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तरुणाच्या ओठावर मजबुरी का नाम महात्मा गांधी नाही तर मजबूती का नाम महात्मा गांधी हेच वाक्य असलं पाहिजे. ते वाक्य राहील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद.